या व्हिडिओजमध्ये आपण दारिद्र्याचे प्रमुख कारणे बघणार आहोत। मागच्या व्हिडिओजमध्ये आपण प्रकार बघितले, आता याच्यामध्ये आपण कारणे बघणार आहोत। मेन रिझन्स ऑफ पॉवर्टी। पहिला आहे मंद विकास दर। आता मंद विकास दर म्हणजे काय की रोजगारात वाढ होण्यासाठी आर्थिक वृद्धी होणे गरजेचे असते। त्यासाठी अविकसित देशांना पूर्ण रोजगार मिळवण्यासाठी सतत उच्च विकास दर राखणे गरजेचे असते। भारताचा सध्याचा विकास दर गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी पुरेसा नाही। दुसरा आहे लोकसंख्येची प्रचंड वाढ। आता ज्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ होत आहे त्या प्रमाणात रोजगाराच्या संधीत वाढ होणे गरजेचे असते, अन्यथा बेकारीत वाढ होऊन परिणामी दारिद्र्यात वाढ होते। उत्पन्न व मालमत्तेची विषमता। 3 नंबर, भारतात श्रीमंती व्यक्ती श्रीमंत बनत आहे आणि गरीब व्यक्ती ही आणखीनच गरीब बनत आहे। त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक विषमतेचा प्रचंड दरी निर्माण झाली आहे। चौथा आहे निरक्षरता। भारतात निरक्षरतेचे मोठे प्रमाण असल्यामुळे व व्यवसायभिमुख शिक्षणाचा अभाव असल्यामुळे उच्च दर्जाच्या रोजगारांना संधी उपलब्ध कमी आहे। पाचवा आहे नैसर्गिक आपत्ती। भारतातील लोकांना पूर, भूकंप, चक्रीवादळ, सुनामी अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते। सहावा आहे महागाई। सामान्य किंमत पातळीत वाढ होणे किंवा महागाई भाववाढ होय। या महागाई वाढली आणि मागणी घटते, याचा परिणाम उत्पादनात घ्यावे लागते। सातवा आहे प्रादेशिक असमतोल। भारतातील काही राज्याचे दरडोई उत्पन्न चांगले आहे तर काही राज्याच्या आर्थिक विकासात भौगोलिक कारणे जबाबदार आहेत। आठवा आहे सामाजिक घटक, जाती प्रथा, धार्मिक श्रद्धा, रूढी परंपरा, निरक्षरता। नववा आहे तंत्रज्ञानाची कमतरता। भारतात नैसर्गिक संसाधने मुबलक